नमस्कार. मी कवी मुरारी देशपांडे. आपल्या सर्वांसाठी सतत मी घेऊन येत असतो नवनवीन रचना आणि म्हणूनच नेहमी विविध विषयांवरील ताज्या ताज्या कविता ऐकण्यासाठी चॅनल जरूर सबस्क्राईब करा. नुकतेच दिवंगत झालेले आणि महाराष्ट्राचे कोहिनूर म्हणून नावलौकिक मिळवलेले कर्तबगार मुख्यमंत्री स्वर्गीय डॉक्टर मनोहर जोशी अर्थात सर्वांचे आदरणीय सर यांच्या निधनानंतर त्यांच्यासाठी या काही ओळी आपोआप माझ्याकडनं लिहिल्या गेल्या. बांधिलकी तत्वांची ठेवून राखावी निष्ठा कशी, मूर्तिमंत आदर्श दाखवून गेले प्रिन्सिपल जोशी. सुसंस्कृत वागणे मनोहर अजातशत्रू व्यक्ती, सेनापतींची जणू सावली इतकी समरस व्यक्ती. आयुष्य म्हणजे शिवसेना, आयुष्य म्हणजे शिवसेना, मातोश्री धनुष्यबाण, शिवसैनिक सामान्य मानला सदा जीवकी प्राण. घडविला इतिहासही मोठा सारे चर्चा करती, घडविला इतिहासही मोठा सारे चर्चा करती, डौलाने फडकविला भगवा विधानसभेच्या वरती. कर्तृत्वाने गुणवत्तेने शिखर उंच गाठले, कर्तृत्वाने गुणवत्तेने शिखर उंच गाठले, निरोप देता अखेरचा मग लक्ष कंठ दाटले. भिक्षा मागून शिक्षण घेऊन केली गरिबी दूर, भिक्षा मागून शिक्षण घेऊन केली गरिबी दूर, तांत्रिक क्रांती वीर हरपले अमूल्य कोहिनूर. नांदवीमध्ये जन्मा आला, नांदवीमध्ये जन्मा आला रायगडाचा पुत्र, सभ्य आणि अभ्यासू नेता शिवसेना हे गोत्र. महापौर अन मुख्यमंत्रीपदावर उमटविला भक्कम ठसा, सभापती ही लोकसभेचा झाला नाही असा. फरडा वक्ता, फरडा वक्ता भाषणामध्ये कविता अन शायरी, अमूल्य ठेवा लिहून ठेवला स्पीकरची डायरी. श्वास अखेरीस घेता नाही विचार भगवे ठाम, श्वास अखेरीस घेता नाही विचार भगवे ठाम, जनतेच्या हृदयात कोरले जोशी मनोहर नाम, जनतेच्या हृदयात कोरले जोशी मनोहर नाम. पूर्वीच्या कुलाबा जिल्ह्यात म्हणजेच आत्ताच्या रायगड जिल्ह्यात नांदवी या छोट्याशा खेडेगावात सौभाग्यवती सरस्वतीबाई आणि श्रीमान गजाननराव यांच्या परिवारात मनोहरपंतांचा जन्म झाला. माधुकरी मागून, वारावर जेवून, वडिलांच्या सोबत भिक्षुकी करून, मिळेल ती नोकरी करीत कमवा आणि शिका ही संकल्पना प्रत्यक्षात आणणारा, शिक्षणासाठी निरनिराळ्या ठिकाणी भटकत भटकत मुंबईत स्थिरस्थावर होऊन मुंबई महापालिकेच्या लिपिकाची नोकरी करणाऱ्या आणि त्याच महापालिकेच्या महापौरपदी विराजमान झालेला, तसेच पक्षनिष्ठेचा आदर्श ठेवीत नगरसेवक, आमदार, विरोधी पक्षनेता, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि लोकसभेच्या अध्यक्षपदापर्यंत पोहोचणारा अस्सल मराठमोळा चाणक्य राजकारणी अशी ओळख महाराष्ट्रातच नव्हे तर देशपातळीवर निर्माण करणारा स्वच्छ सभ्य राजकारणी म्हणजेच डॉक्टर मनोहर गजानन जोशी. मराठी माणसाच्या न्याय हक्कांसाठी लढणाऱ्या शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 रोजी केली. या संघटनेच्या आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रभावी वक्तृत्वाने मनोहर जोशी यांना शिवसेनेकडे खेचून घेतलं. 1967 साली त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि तिथपासून शिवसेना प्रमुखांची सावली म्हणूनच त्यांची वाटचाल सुरू झाली. मनोहर जोशी यांच्या कामाचा आवाका, त्यांची निष्ठा, प्रामाणिकपणा, इमानदारी हे बघून सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनीही त्यांच्यावर
अनेक जबाबदाऱ्या टाकल्या आणि बाळासाहेब ठाकरेंचा प्रत्येक शब्द म्हणजे आदेश शिरसा वंद्य मानून मनोहर जोशींनीही कामात कधीही कुचराई केली नाही. त्यांनी शिवसेनेच्या वाढीसाठी अथक प्रयत्न केले आणि अनेकदा शिवसैनिकांना गुलाल मिळवून दिला. त्यांच्या संपूर्ण जीवनचरित्राचा आढावा पुढच्या भागात आपण घेणार आहोत.